नोंदणीकृत सर्व विमानांसाठी DGCAनं सुरक्षा आदेश जारी केले आहेत। बोईंगसह अनेक विमानांवर इंधन नियंत्रण तपासणी अनिवार्य केली जाणार आहे। सिस्टीमची तपासणी 21 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करणं बंधनकारक असेल। मुंबई विमानतळावर आकाशा एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात झाला। विमान उभा असताना विमानाच्या पंख्याला विमानतळावरील एक स्थानिक मालवाहू वाहन धडकलं। या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। विमानाचीही तपासणी केली जाते। प्रस्तावित वसई विरार पाणी पुरवठा योजनेसाठी 1874 कोटींचा खर्च केला जाणार आहे। दरम्यान देहर्जे प्रकल्पातील पाणी साठा वाहून जातोय। वनमस्क्यामध्ये काचेचा तुकडा आढळल्या प्रकरणामध्ये पुण्यातील गुडलक कॅफेवर कारवाई करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करत कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित केलाय। त्रुटी दूर होईपर्यंत परवाना रद्द करण्यात आला आहे। तोपर्यंत कॅफे बंद राहणार आहे। गुडलक कॅफे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातही प्रसिद्ध आहे। त्यामुळे कॅफेवर जर असं काही सापडलं असेल कॅफेमध्ये तर हे धक्कादायक आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। शहापूरमधील ती शाळा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे। शाळा प्रशासनानं पालकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या। दरम्यान पालक आणि ट्रस्टींमध्ये संवाद होण्यासाठी एक समिती गठीत केली जाणार आहे। विरारमध्ये रिक्षा चालकाला मारहाण केल्याप्रकरणात मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। मच्छीमारांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी मार्केट क्रॉफर्ड मार्केट इथल्या महात्मा ज्योतिबा फुले मंडईत करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आता स्थानिक दुकानदारांना बेसमेंटमध्ये स्थलांतरित केलं जातंय। याला मच्छीमार संघटना आणि कोळी बांधवांनी विरोध केलाय। या विरोधात 22 जुलैला महापालिकेवर धडक मोर्चा काढला जाणार आहे। मराठी विजयी मेळावा केवळ मराठी भाषेपुरताच होता। त्या मेळाव्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आता 20 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। स्वयंपूर्ण विकासाच्या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी एक अहवाल तयार केलाय। तो आज विधिमंडळ सदस्यांपुढे मांडण्यात आला। दरम्यान माध्यमांशी संवाद साधल्यानंतर बाहेर जाताना प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांनी हा अहवाल उद्धव ठाकरेंना दाखवला। यावेळी दोघांमध्ये सविस्तर संवादही झाला। महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं महत्त्वाचं आहे। लोकसभेनंतर एकही बैठक नाही असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामात राज्य सरकारचा अडथळा निर्माण होतोय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। मनसेचा आजपासून नाशिकच्या इगतपुरीमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर पार पडणार आहे। राज ठाकरे स्वतः शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत। आता राज ठाकरे शिवसेना युबीटी सोबतच्या युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बच्चू कडूंची पदयात्रा यवतमाळमध्ये पोहोचली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत। मरेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणार असा निर्धार बच्चू कडूंनी केला। अजित पवार धनंजय मुंडे यांच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो पाहायला मिळाला। बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर कराडचा फोटो दिसून आलाय। त्यामुळे वाद निर्माण झाला। विधानसभेत प्रश्न उपस्थित करत असताना आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केले। चड्डी बनियान गँगवर सरकार कारवाई का करत नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला। त्यावरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली। हिम्मत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते हे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट करावं असं निलेश राणे म्हणाले। विधानसभेत प्रश्न उपस्थित करणाऱ्या जयंत पाटलांवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली। जयंत पाटलांना आजकाल मोदींच्या योजना जास्त आवडतात असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करायचं असं वक्तव्य रोहिणी खडसेंनी केलं। 328 नव्या मद्य परवान्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली। वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेला प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांचा अर्ज स्वीकारण्यात आलाय। मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर वैद्यनाथ बँकेची ही पहिली निवडणूक आहे। 10 ऑगस्टला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला
ही ठरवून केलेली घटना असल्याचं वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी केलंय. तर काटे आणि टीमचा काटा काढल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. नांदेडमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेकीचा निषेध करण्यात आला. शाईफेक करणाऱ्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे राज्यभरात पडसाद उमटले. राहता इथं आज संभाजी ब्रिगेड आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी एकत्र येऊन हल्ल्याचा निषेध केला. धाराशिव मध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. वाद झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मराठा तरुणांचं निवेदन स्वीकारलं. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेकीचा ठाकरेंच्या शिवसेनेनं निषेध केला. दरम्यान दीपक काटेंवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला. वसई विरारमध्ये हॉटेल असोसिएशननं मद्यविक्रीवर लावलेल्या करवाढी विरोधात आंदोलन केलं. तातडीनं करवाढ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भंडाऱ्यामध्ये रेस्टॉरंट आणि बार असोसिएशननं मोर्चा काढला. यावेळी करवाढीचा बार मालकांनी विरोध केला. तातडीनं करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परमिट रूम करवाढी विरोधात हॉटेल चालकांनी मोर्चा काढला. करवाढ तातडीनं रद्द करण्याची मागणी हॉटेल मालकांनी केली. वाशिममध्ये बॅटसह इतर करवाढी विरोधात परमिट रूम धारकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं. तातडीनं करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. करवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सरकारनं वाढवलेल्या बॅट विरोधात चंद्रपुरातही बार मालकांनी निषेध मोर्चा काढला. चंद्रपूर शहरातील गोल बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारनं बियर बार मालकांना झटका दिल्यानं बार मालक आक्रमक झाले. बुलढाण्यातही बार मालकांनी स्वतःची दुकानं बंद ठेवत शासनाचा निषेध केला. शासनानं लावलेला वाढीव वॅट रद्द करावा, अन्यथा परवाने शासनाला जमा करू असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढून शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिलं. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला कोणतीही आडकाठी नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय. ठाण्यात आनंदनगर मुलुंड टोलनाका ते गायमुख घाट रस्ता नागरिकांसाठी जीव घेणा ठरतोय. याच मार्गावर एका तरुणीला जीव गमवावा लागला. दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली. अहिल्यानगरच्या गुंडेगावात खुलेआम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तातडीनं कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. DMER सरळ सेवा भरतीतील 80-20 लिंग आधारित भरती नियम रद्द करावा या मागणीसाठी परभणीमध्ये मेल नर्सेस संघटना आक्रमक झाल्या. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. अट मान्य न केल्यास राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.